आपल्या सर्वांना माहिती आहे की CTETचा जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी 27 नोव्हेंबर 2025 रोजी रिलीज झालेला आहे आणि 18 डिसेंबर 2025 ची लास्ट डेट आहे. आणि एक्झामची जी डेट आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन, ती 8 फेब्रुवारी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. तर 8 फेब्रुवारीला जी एक्झाम आहे त्यामध्ये आता आपल्याला जवळपास जर आपण पाहिलं तर 1 डिसेंबर सॉरी आत्ता जर आपण 8 डिसेंबर पासून जर पाहिलं तर 8 फेब्रुवारी जवळपास आपल्याला 2 महिने आपल्याकडे आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात जो आपल्याला वाटतो तसा जो अवघड विषय आहे तो म्हणजे CDP, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, CDP. तर CDPचा जो विषय आहे तर सगळ्यांना त्याचं थोडंफार कन्फ्युजन असतं की नेमकं काय वाचायचं, काय अभ्यास करायचा, त्याच्यासाठी बुक लिस्ट कोणती आहे. तर आपण त्यासाठी काय करणार आहोत, तर आजपासून किंवा उद्यापासून त्या ठिकाणी CDPचे जे लेक्चर आहेत ते डेली एक असं लेक्चर CDPचं पोस्ट करत जाईल. जवळपास 15 दिवसांचा हा सिलेबस असून 15 दिवसांमध्ये पूर्णपणे जे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी आहे तर त्या चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीचे पूर्ण लेक्चर आपले 15 दिवसामध्ये कव्हर होतील. जर ही लेक्चर सिरीज तुम्ही जर कव्हर करत असाल तर त्याच्यानंतर CDP मधले 30 पैकी जवळपास 20 ते 22 क्वेश्चन बरोबर येण्यासाठी मदत होईल. आता बऱ्याच जणांनी TET दिलेली असेल त्याच्यामध्ये पेपर सेकंड मध्ये आपण जो CDP पाहिला त्याच्यामध्ये जे 30 क्वेश्चन होते तर ते 30 क्वेश्चन कोणत्या लेवलचे आले होते हे सुद्धा आपल्याला माहिती. त्यामुळे जर आपल्याला ही एक्झाम पास आउट करायची असेल, जसं की ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला त्या ठिकाणी 82 मार्क्स पासिंगला लागणार आहेत. तर त्या 82 मार्क्समध्ये हा जो CDPचा जो पोर्शन आहे तो सगळ्यात मोठं त्या ठिकाणी आपल्याला वेटेज देऊन जातो. तर आता हा जो CDPचा सिलेबस आहे आपण डायरेक्ट सिलेबसवर येऊयात. तर CDP साठी कारण फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा याच्यावर बरेच व्हिडिओ येऊन गेलेत. तर आता हा जो CDPचा सिलेबस आहे तो आपण थोडासा पाहूयात. पेपर 2 साठी जो आहे तो CDP मी या ठिकाणी ह्या लेक्चर सिरीजमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. तर आता आपण थोडंसं एक ओव्हरव्ह्यू बघूयात. तर पहा, जो पेपर 1 आहे आपला क्लासेस फर्स्ट टू फिफ्थसाठी प्रायमरी स्टेजला ड्युरेशन जे आहे ते 2.5 hours दिले एक्झामचं. त्याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी कंपल्सरी सब्जेक्ट आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडसाठी, ज्यामध्ये 30 MCQ येतात 30 मार्क्ससाठी. मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे, एन्व्हायरमेंटल स्टडीज कंपल्सरी आहे, लँग्वेज 1 आणि लँग्वेज सेकंड. मग तुम्ही जो मराठी किंवा त्यामध्ये तुम्ही त्यांनी लँग्वेज त्या ठिकाणी दिल्यात, इंग्लिश सिलेक्ट केलं आणि मराठी सिलेक्ट केलं आपण तरी चालेल, किंवा हिंदी इंग्लिश किंवा हिंदी मराठी तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या स्टुडंटसाठी चालू शकतं. त्यानंतर पहा, पेपर सेकंडसाठी आपण पर्टिक्युलरली बोलतोय. तर पेपर सेकंडमध्ये जर आपण पाहिलं तर पेपर सेकंड हा क्लासेस 6 टू क्लासेस 8 साठी असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी हा सब्जेक्ट त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. पेपर फर्स्ट सारखं 30 मार्काचे MCQ 30 मार्क्ससाठी, सॉरी 30 MCQ 30 मार्क्ससाठी त्या ठिकाणी येतील. ज्यांनी मॅथ आणि सायन्स सब्जेक्ट सिलेक्ट केला असेल त्यांच्यासाठी 60 MCQ त्याचे आहेत. आणि ज्यांनी सोशल स्टडीज आणि सोशल सायन्स घेतलंय म्हणजेच हिस्ट्री, जिओग्राफी, सिविक्स वगैरे, तर त्यासाठी 60 MCQ येतील जे की 60 मार्क्सला आहेत. तर हा सब्जेक्ट, हे दोन सब्जेक्ट त्या ठिकाणी आपले गेम चेंजर असणार आहेत, लक्षात ठेवा. कारण लँग्वेज 1 आणि लँग्वेज सेकंड बऱ्यापैकी त्या ठिकाणी मराठी इंग्लिश ग्रामर किंवा मराठी हिंदी ग्रामर मध्ये आपली पकड असते, त्याच्यामध्ये काही पॅसेज येतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त अडचण येण्याची काही गरज नाहीये. परंतु CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी जो आहे आणि सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स असेल किंवा मॅथ सायन्स असेल ज्यांनी घेतला असेल त्यांच्यासाठी, तर हे दोन सब्जेक्ट आपले परिपूर्ण असले पाहिजे की जेणेकरून आपल्याला पेपरमध्ये स्कोअर घेता येईल. तर आता यांनी खाली आपण सिलेबस पाहूयात, खाली सिलेबस आहे याचा. तर त्या सिलेबस प्रमाणेच प्रत्येक लेक्चर घेतलं जाईल, सिलेबसला सोडून आपण कुठेही जाणार नाही आहोत. तर ते थोडंसं पाहूयात, एक सेकंड. आपण पेपर सेकंड साठीचा सिलेबस कव्हर करतोय. पहा, तर पेपर सेकंड साठी जे आहे क्लासेस 6 टू 8 साठी जो पेपर सेकंड आहे त्याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी जो आहे त्याचा त्यांनी सब्जेक्ट दिलाय. 30 क्वेश्चन येतात, त्याचे त्यांनी 3 सेक्शन केले. तर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, तर त्याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट एलिमेंटरी स्कूल चाइल्डसाठी आहे. तर त्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय ते आपण याच्यामध्ये समजून घेऊयात. आणि त्यामध्ये जो मुलांचा विकास होतोय
तर तो एज नुसार कोणत्या एज मध्ये काय नेमकी ग्रोथ किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन हे आपण त्याच्यामध्ये पाहू. त्यानंतर थर्ड जे आहे इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट जे आहे की अनुवंशिकतेचा आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचा आपल्या मुलांवरती किंवा आपण ज्यांना शिकवणार त्या मुलांवरती कशा पद्धतीमध्ये परिणाम होतो ते आपल्याला त्या ठिकाणी थोडंफार पाहिजे. त्याच्यानंतर सोशलायझेशन प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये सोशल वर्ल्ड अँड चिल्ड्रन, टीचर, पॅरेंट आणि पियर्स, बरोबर. पियर ग्रुप म्हणजे चिल्ड्रन आपल्या एजच्या मुलांसोबत असताना त्या ठिकाणी त्या एजमध्ये सगळ्यात जास्त त्यांच्यावर इम्पॅक्ट पडत असतो. त्यानंतर टीचर आणि पॅरेंटचा रोल त्या ठिकाणी महत्वाचा आहे, तर ते आपण सगळं स्टडी करणार आहोत. तर आता हे फर्स्ट टू फोर जे टॉपिक आहेत ते टोटली म्हणजे संपूर्ण थिअरीच आहे, परंतु फर्स्ट टू फोर जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे MCQ येतील ते इझिली डुएबल असू शकतात. परंतु त्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर पीजेट आहे, कोलबर्ग आहे किंवा योगत्स्की आहे, तर यांचे जे काही व्ह्यूज आहेत चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीवरती किंवा त्यांची जी थिअरी आहे ती आपल्याला व्यवस्थित डीपमध्ये स्टडी करावं लागणार आहे. कारण आत्ताचा जो टीईटी पेपर झाला त्याच्यामध्ये 30 क्वेश्चन आलेले असताना 30 पैकी 20 क्वेश्चन हे फक्त त्या ठिकाणी त्यांचे जे थिंकर्स आहेत त्या थिंकर्स वरती विचारलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. तर सगळ्यात महत्वाचं कन्सेप्ट ऑफ चाइल्ड सेंटर अँड प्रोग्रेशन एज्युकेशन, त्याच्यानंतर क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह अँड कन्स्ट्रक्ट ऑफ इंटेलिजन्स, बरोबर. त्यामध्ये मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास नेमका कसा होत जातो किंवा कशा पद्धतीने झाला पाहिजे ते आपल्याला पाहिजे. मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स काय असतं, आपण ह्या सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकला धरून एक व्हिडिओ त्या ठिकाणी तयार करणार आहोत की जेणेकरून त्या टॉपिक मधली कोणतीही गोष्ट मिस व्हायला नको. याच्या पूर्णपणे शॉर्ट नोट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातील. त्याच्यानंतर लँग्वेज आणि थॉट्स काय असतात, जेंडर अँड सोशल कन्स्ट्रक्ट आहे, जेंडर रोल्स असतील, काही जेंडर बायस आहे किंवा एज्युकेशनल प्रॅक्टिस जे असतील अकॉर्डिंग टू द जेंडर, जेंडर बायस आणि जेंडर रोल त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर इंडिव्हिज्युअल डिफरन्स जो आहे अमंग लर्नर, लर्नर मध्ये जो डिफरन्स असेल इंडिव्हिज्युअल तो म्हणजेच काही स्लो लर्नर असतात बीएड मध्ये आपल्याला त्या ठिकाणी होतं स्लो लर्नर, फास्ट लर्नर किंवा काही त्या ठिकाणी डिसेबल लर्नर जे असतात त्यांच्यासाठी आपण काय अप्रोच ठेवला पाहिजे, लँग्वेज, कास्ट, जेंडर अँड कम्युनिटी, रिलीजन, असं आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. त्यानंतर डिस्टिंक्शन बिटवीन असेसमेंट फॉर लर्निंग अँड असेसमेंट ऑफ लर्निंग. आता असेसमेंट फॉर लर्निंग अँड असेसमेंट ऑफ लर्निंग त्यासाठी ह्या दोन गोष्टी आहेत की शिकण्यासाठीची जी असेसमेंट आहे ती एक आणि त्या ठिकाणी आपण शिकवल्यानंतरची जी असेसमेंट घेणार आहे स्कूलमध्ये त्यासाठी आपण काय त्या ठिकाणी टेक्निक ठेवले पाहिजे किंवा थिंकर्सची काय मत आहे ते आपण थोडंसं समजून घेऊयात. स्कूल बेस्ड असेसमेंट आपण पाहणार आहोत, कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन आपण त्यामध्ये पाहतोय. त्यानंतर फॉर्म्युलेटिंग अप्रोप्रिएट क्वेश्चन फॉर असेसिंग रेडीनेस लेवल ऑफ लर्नर्स फॉर इनहान्सिंग लर्निंग अँड क्रिटिकल थिंकिंग इन द क्लासरूम अँड फॉर असेसिंग लर्नर अचिव्हमेंट. म्हणजे याच्या लर्नरच्या ज्या अचिव्हमेंट आहेत त्या आपण नेमक्या कशा प्रकारे त्या ठिकाणी ट्रॅक करू शकतो किंवा त्यासाठी कोणत्या मेथड्स आपल्याला अप्लाय करावं लागतील हे सुद्धा आपण पाहणार आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड इलेमेंटरी जो आपला इलेमेंटरी अँड स्कूल चाइल्ड जो आपला फर्स्ट पोर्शन आहे तो पूर्णपणे थिंकर्स बेस असेल, त्याच्यामुळे याचा अभ्यास सर्वात जास्त झालेला आपल्याला असावा. त्यानंतर बी आहे कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड. स्पेशल नीडचे जे चिल्ड्रन असतात फॉर एक्झाम्पल जे काही डिसेबल स्टुडंट असतील तर त्यांचे ज्या काही स्पेशल नीड्स आहेत तर त्या आपण कशा पद्धतीने त्यांना कोपअप करू शकतो आणि त्याच्यावरती आपली काय स्ट्रॅटेजी असायला हवी ते आपल्याला थोडंसं पाहिजे. सो ॲड्रेसिंग लर्नर्स फ्रॉम डायव्हर्स बॅकग्राऊंड इन्क्लुडिंग डिसएडव्हान्टेज अँड डिप्रिव्ह. तर हे जे बॅकग्राऊंड असतात डिसएडव्हान्टेज अँड डिप्रिव्ह जे काही समाजातले डिप्रिव्ह सेक्शन्स आहेत किंवा काही डिसएडव्हान्टेज जे आहेत तर त्यासाठी आपण पाहणार आहोत किंवा काही नीड्स ऑफ चिल्ड्रन असतात विथ लर्निंग डिफिकल्टीज, काही इम्पेअरमेंट असतात तर त्यासाठी आपण या ठिकाणी थिअरी सब्जेक्ट घेणार आहोत. त्यानंतर ॲड्रेसिंग द टॅलेंटेड क्रिएटिव्ह अँड स्पेशली एबल लर्नर. तर जे स्पेशली एबल लर्नर जे आहेत तर त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी आपली असावी ते याच्यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये दिले. त्याच्यानंतर लर्निंग अँड पॅडागॉजी, तर त्यामध्ये आपण हाऊ चिल्ड्रन थिंक अँड लर्न, मुलगा किंवा एखादा त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी स्टुडंट आहे तो थिंक कसा करतो किंवा त्यानंतर तो विचार करून कसा शिकतोय किंवा हाऊ अँड व्हाय चिल्ड्रन फेल टू अचीव सक्सेस इन स्कूल परफॉर्मन्स. कधी कधी बेटर क्वालिटी एज्युकेशन असून सुद्धा त्या ठिकाणी मुलं फेल होतात आणि स्कूलमध्ये सक्सेस मिळवण्यापासून त्या ठिकाणी ते थोडेसे मागे राहतात. तर ते त्यामध्ये नेमकं काय कारण असेल किंवा त्याच्यामध्ये अजून त्या मुलामध्ये कोणत्या काही क्वालिटीज आहेत का, तर हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे.
त्यानंतर बेसिक प्रोसेसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग, चिल्ड्रन स्ट्रॅटेजी ऑफ लर्निंग, त्यानंतर लर्निंग ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी. सोशल ॲक्टिव्हिटीमधून काही लर्निंग होते का, किंवा तुम्ही कुठं एन्व्हायरमेंट कॅम्प घेतलाय, किंवा त्यामध्ये काही तुम्ही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमधून त्यांना काही शिकवता का, किंवा टीम स्पिरिट वगैरे काय असतं ते आपण पाहणार आहे. अँड चाइल्ड ॲज अ प्रॉब्लेम सॉल्व रँक ॲज अ सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर. बरोबर. तर मुलांना नुसतं शिकवून उपयोग नाही, तर त्यांना एक इन्व्हेस्टिगेटर आपल्याला बनवायला पाहिजे, की प्रत्येक गोष्टीला मुलांनी क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याला विचारला पाहिजे, आणि त्या येणाऱ्या क्वेश्चन्स मधून आपण कितपत त्यांचे आन्सर देण्यासाठी प्रगल्भ आहोत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू. अल्टरनेटिव्ह कन्सेप्शन ऑफ लर्निंग इन चिल्ड्रन, अंडरस्टँडिंग चिल्ड्रन एरर्स, मुलांमध्ये काय एरर येतात ते टीचिंग लर्निंग मेथडमध्ये ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर कॉग्नेटिव्ह अँड इमोशन्स आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. मोटिवेशन अँड लर्निंग सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक असेल जो की अगेन थिंकर्स बेस असलेला आपण त्या ठिकाणी पाहतो. थिंकर बेस जे आहे त्याच्या सर्वांच्या शॉर्ट नोट्स आपल्याला या ठिकाणी मिळून जातील ह्या लेक्चर्समध्ये. त्यानंतर फॅक्टर्स कंट्रीब्युटिंग टू लर्निंग पर्सनल अँड एन्व्हायरमेंटल. पर्सनल आणि एन्व्हायरमेंटल जे फॅक्टर्स आहेत लर्निंग मध्ये, जे की एक हिंडरन्स म्हणून सुद्धा येऊ शकतात, आणि एक पॉझिटिव्ह आपण म्हणू शकतो एक पॉझिटिव्ह साईड म्हणून सुद्धा पुढे येऊ शकतात, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर मॅथचा जो सिलेबस आहे तो दिलाय खाली, आणि त्यानंतर त्यांनी पुढे सोशल स्टडीजचा सिलेबस दिलाय. तर आपण काही सोशल स्टडीजचे सुद्धा लेक्चर यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये हिस्ट्री असेल, वेन, वेअर अँड हाऊ, अर्लियर सोसायटी, फर्स्ट फार्मर अँड हर्डर्स, त्यानंतर फर्स्ट सिटीज. आता हे जर तुम्ही पाहिलं तर हा टोटली एनसीईआरटी बेस आहे. तुम्ही फिफ्थ स्टँडर्ड पासून त्या ठिकाणी 10th स्टँडर्ड पर्यंत, किंवा इतकी लागत नाहीयेत, 8th स्टँडर्ड पर्यंत जर एनसीईआरटीज आपण त्या ठिकाणी केल्या तरी सुद्धा आपलं सफिशियंट होणार आहे. एनसीईआरटीचे डायरेक्ट त्यांनी टॉपिकचे नेम्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. असंच आपण म्हणू शकतो, सल्तन ऑफ दिल्ली असेल, आर्किटेक्चर असेल त्या काळचं, तर हे सगळे आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर जिओग्राफी ॲज अ सोशल स्टडी अँड ॲज अ सायन्स आपण पाहणार आहे. प्लॅनेट, अर्थ इन सोलर सिस्टीम, हे जे काही लेक्चर असतील ते मी त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला प्रत्येक लेक्चरची त्या ठिकाणी PDF मिळून जाईल, आणि त्याच्यामध्ये त्या PDF मध्ये शॉर्ट नोट्स तुम्हाला इन्क्लूड्स केल्या जातील, की ज्याच्यामुळे तुमचा जो स्टडी आहे, ज्या हाऊसवाईफ आहेत किंवा जे स्टुडंट आहेत, जे जॉब करतात, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे लेक्चर राहणार आहेत. तर सर्वांनी स्टे ट्यून राहा. आपण लवकरच शक्य झालं तर आज किंवा उद्यापासूनच आपण त्यासाठी लेक्चर यूट्यूबवरती पोस्ट करत जाऊ, आणि हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट असेल. तर सर्वांनी याचा बेनिफिट घ्यायचा आहे. ह्या ज्या शॉर्ट नोट्स असतील, जर लेक्चर नाही बघितलं तरी सुद्धा तुम्ही ह्या शॉर्ट नोट्स घेऊ शकता, आणि त्या शॉर्ट नोट्सनुसार तुम्ही स्टडी करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क्स आणण्याचा प्रयत्न करा. तर आपण टोटल 90 मार्क्सची प्रिपरेशन या ठिकाणी करून घेणार आहोत. तर सर्वांनी स्टे ट्यून राहा, आणि लवकरच मी लेक्चर त्या ठिकाणी पोस्ट करत जाईल. थँक्यू.